नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपला एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपण लसावी मसावी हा भाग पाहत आहे। याच्यापूर्वी आपण लसावी मसावी कसा काढायचा याच्यावर संपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे, ज्याच्यामध्ये घातांकित संख्येचा लसावी मसावी असो किंवा मग छेद व अपूर्णांकाचा लसावी मसावी असो, त्यानंतर पॉइंटचा लसावी मसावी असो, कोणताही लसावी मसावी काढण्याची पद्धत आपण ऑलरेडी पहिल्या एका व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। आणि आजचा आपला हा दुसरा व्हिडिओ असेल। अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो हे तुमच्यासाठी, जे की परीक्षेमध्ये विचारतातच आणि IMP क्वेश्चन आहे, जे की लसावी व मसावीवर नेहमीच विचारले जातात। तर अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे, संपूर्ण लेक्चर पहा। टाईप क्रमांक पहिला तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो। पहिलाच उदाहरण पहा, दोन संख्यांचा गुणाकार 9600 असून मसावी 20 आहे, तर लसावी किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे। मग या प्रश्नाला सोडवण्यासाठी काय करायचं? काहीच करण्याची गरज नाही। हे जे दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे 9600 भागीला मसावी करायचं, तर आपल्याला काय भेटते? लसावी। म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार भागीला मसावी, तर काय भेटते? आपल्याला लसावी भेटते विद्यार्थी मित्रांनो। मग पहा, इथं भाग द्या, 0 0 कट, इथं भाग दिला आपण, तर इथं येतात 48। ओके, आणि हा 0 कट केला तर इथं येतात 480। म्हणजे 480 काय असेल? तर लसावी असेल विद्यार्थी मित्रांनो। परत एकदा तुम्हाला समजून सांगतो की लसावी किंवा मसावी काढत असताना म्हणजे हे जर आपल्याला उदाहरण सोडवायचे आहे तर कशा पद्धतीने आपण सोडवणार आहोत? तर दोन संख्यांचा गुणाकार भागीला आपल्याला मसावी करावा लागेल, तर आपल्याला लसावी मिळते। दोन संख्यांचा गुणाकार दिलेला असेल आणि इथं आपल्याला लसावी दिलेला असेल, तर मसावी काढायला सांगितलं तर काय करावं लागेल? तर त्या लसावीला आपल्याला छेदात घ्यावं लागेल, तर आपल्याला मसावी भेटते। म्हणजेच दोन संख्येचा गुणाकार, पहा सूत्र काय बनते? दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार भागीला मसावी, बरोबर काय भेटते आपल्याला? तर लसावी भेटते। 480 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल। अशा पद्धतीने आपण काढलेलं आहे। जर तुम्हाला लसावी सांगितलं काढायला, तर अशा पद्धतीचं सूत्र वापरायचं। जर तुम्हाला मसावी काढायला सांगितलं तर लसावीला छेदात आणायचं आणि मसावी काढायचा। ओके, अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे एका सूत्राबरोबर। आता विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहे। दोन संख्यांचा गुणाकार 720 असून मसावी 10 आहे, तर लसावी किती? यापूर्वी ज्या पद्धतीने सोडवलं त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे। दोन संख्यांचा गुणाकार भागीला मसावी, दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे 720 भागीला मसावी किती आहे? 10 आहे। तर याला सोडवायचं कसं? याला भागायचं आपल्याला। तर 0 0 कट केलं तरी भाग जाते, तर उत्तर उरते फक्त 72। तर 72 काय असेल? तर लसावी असेल विद्यार्थी मित्रांनो। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी। अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे। असेच प्रश्न नेहमी पोलीस भरतीमध्ये विचारतात। सोपे प्रश्न राहतात, सोडवता येत नाही विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा जणांना, म्हणून मी हे उदाहरण तुमच्यासाठी घेऊन आलेलो। 2024 मध्ये अशाच पद्धतीचे लसावीवर मसावीवर उदाहरणं पाहायला भेटलेले आहेत। टाईप क्रमांक 2 आता आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। टाईप क्रमांक 2 पहा कशा पद्धतीने आहे। उदाहरण क्रमांक 3, 75 आणि 125 या दोन संख्यांचा लसावी आणि मसावीचा गुणाकार किती? लसावी आणि मसावीचा गुणाकार करायचा आहे। कशा पद्धतीने करणार आहोत? मग पहा, इथं आहे 75 आणि 125चाच गुणाकार करायचा, परंतु करायचा कसा? कमी वेळामध्ये, हे आपण पाहणार आहोत। अतिशय कमी वेळामध्ये याला करायचा आहे, तर आपल्याला वेळ नाही लागला पाहिजे। पहा, याला सर्वप्रथम आपल्याला राऊंड फिगर करायचा, म्हणजे याचे 25 याला दिले, याच्यामध्ये आपण हे 25 टाकले आणि याच्यातून हे 25 वजा केले, तर इथे किती उरणार आहे आपल्याला? तर इथे उरणार आहे 100 आणि हे 100, बरोबर आहे। याचा गुणाकार करायचा, किती उरले? तर 4 शून्याशी 4 शून्य, 1 इथं उरला। आता 1 गुणिला 1 म्हणजे 1। ओके, आता हे 25 गुणिला 25 वजा करायचे आपल्याला याच्यातून। अशा पद्धतीने आपण याला लवकरात लवकर गुणू शकतो विद्यार्थी मित्रांनो। गुणाकाराचे नियम आपण पाहिलेले आहेत। याच्यापूर्वी आपण एक लेक्चर अपलोड केलेला आहे गुणाकाराच्या नियमावर, अतिशय महत्त्वाचा लेक्चर आहे। पहा कशा पद्धतीने गुणलेला आहे पहा। तर काय केलं, इथून आपल्याला वजाबाकी करायची आहे, म्हणजेच 10,000तून 625 वजा करायचे। 10तून इथं शून्यातून 5 जात नाही, तर 10तून 5 गेले 5 राहिले, हातच्या वापस। इथं झाले 3, मग 10तून 3 गेले 7 राहिले, हातच्या वापस। इथं पहा 10तून 7 गेले 3 उरलेत, हातच्या वापस, म्हणजे 9375 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। फक्त आपल्याला गुणाकार करायचा होता विद्यार्थी मित्रांनो, बाकी काही नाही। काय म्हटलं होतं? 75 आणि 125 या दोन संख्यांचा लसावी आणि मसावीचा गुणाकार किती? तर हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे।
तर लसावी आणि मसावीचा गुणाकार ऑप्शन क्रमांक पहिला आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 9375. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण 12 ऑगस्ट पासून पुसदमध्ये एक ऑफलाईन बॅच चालू करत आहोत. आपली नेक्स्ट बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो, आता नुकतीच आपण चालू करणार आहोत. अतिशय महत्त्वाची बॅच आहे. पोलीस भरती, त्याच्यानंतर वनरक्षक येणारी 2025 मध्ये वनरक्षक पण येणार आहे, म्हणजे आत्ताच फॉर्म भरून घेणार आहेत आणि पेपर होईल याचे 2025 मध्ये. तर अतिशय महत्त्वाचे भरती आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यासाठी आम्ही नवीन बॅचेस लॉन्च केलेले आहे. ऑफलाईन पद्धतीच्या बॅचेस असतील. जर कोणी तुमचे मित्रमैत्रिणी पुसदमध्ये राहत असतील तर त्यांना सांगा. आमच्या अकॅडमीचं नाव आहे ॲम्बिशन करिअर अकॅडमी. 12 ऑगस्ट पासून 2024 पासून आपण नवीन बॅच चालू करत आहे. 5 दिवस डेमो लेक्चर फ्री असतील विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये संपूर्ण विषय शिकवण्यात येते, जसं की इंग्रजी झालं TCS IBPS पॅटर्ननुसार, मॅथ झालं TCS IBPS पॅटर्ननुसार किंवा पोलीस भरतीच्या पॅटर्ननुसार. त्यानंतर गणित झालं, GK ओके, आणि GK पण आपल्याला ट्रिक्सनुसार शिकवण्यात येईल. आणि अतिशय सोप्या पद्धतीनं आपण GK सांगत असतो विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरतीमध्ये GK जेवढं सांगितलं होतं त्याचे 70 ते 75% आपलाच GK विचारलेला होता विद्यार्थी मित्रांनो. बरेचसे क्वेश्चन आपल्याला रिपीटेड झालेले आहेत, जे की मी लाईव्ह लेक्चरमध्ये घेतलेले आहेत. ते सुद्धा आता जर तुम्ही युट्यूबवर पाहिलं तर तेच क्वेश्चन तुम्हाला तिकडे पाहायला भेटतील, जसे की तैनाती फौज वगैरे. ते नागपूरमध्ये झालेला आहे पेपर आणि सध्याच अमरावतीला झालेला आहे. त्याच्यामध्ये बरेचसे क्वेश्चन आपले आले होते. पॅरिस ऑलिम्पिक असेल किंवा कोणताही असेल, प्रत्येक प्रश्न आपल्या म्हणजे ग्रुप डिस्कशन मधलाच आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून म्हटलं कोणी तुमचे मित्र वगैरे असतील तर त्यांना हे कळवा. आम्ही इथं बॅचेस चालू करणार आहोत. ॲम्बिशन करिअर अकॅडमी विठाळा पुसदवर बॅच चालू होणार आहे. 12 ऑगस्ट पासून डेमो लेक्चर असतील. 5 लेक्चर 5 दिवस तुम्ही फ्री करू शकता. त्यानंतर तुम्ही ॲडमिशन करू शकता विद्यार्थी मित्रांनो. कोर्सची फी अतिशय कमी आहे. त्याच्यामध्ये आम्ही फिजिकल सुद्धा घेतो आणि फिजिकलमध्ये आमचा एकही मुलगा डिस्क्वालिफाय नाही आहे. 2024 मध्ये जी बी पोलीस भरती झाली होती त्याच्यामध्ये एकही मुलगा आमचा डिस्क्वालिफाय नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. हेच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी. तर आता आपण समोरच्या उदाहरणाकडे जाऊया. चौथं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो. टाईप क्रमांक 2च पाहत आहे आपण. चौथं उदाहरण, प्रत्येक टाईपचे 2 उदाहरणं आपण घेत असतो व्हिडिओ लेक्चरमध्ये आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की तुम्हाला पोलीस भरतीमध्ये नेहमी विचारतात. पहा, इथं चौथं उदाहरण आहे. 360 आणि 20 या 2 संख्यांचा लसावी आणि मसावीचा गुणाकार किती? मग अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर काही करायचं काम नाही, यांचा गुणाकार करून टाकायचा. 360 आणि 20 यांचा गुणाकार करत असताना कशा पद्धतीने करणार? 2 शून्यचे 2 शून्य आणि 36 दोन्ही 72. 7200 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. जिथे ऑप्शन क्रमांक पाहायला भेटलं त्या प्रश्नाला क्लिक करून टाकायचं, ऑप्शनला क्लिक करायचं विद्यार्थी मित्रांनो. 7200 ऑप्शन क्रमांक C हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, टाईप क्रमांक आपण 3 पाहणार आहोत. उदाहरण क्रमांक 5 अतिशय महत्त्वाचे उदाहरण आहेत. पहा, 2 संख्यांचा लसावी आणि मसावी अनुक्रमे दिलेला आहे. तर 360 व 12 आहे. तर त्या 2 संख्यांचा गुणाकार किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग याला सोडवण्याकरता कशा पद्धतीने सोडवायचा पहा. आपल्याला 360 आणि 12चा गुणाकार करायचा आहे. फक्त पहा, याच्यापूर्वीचं जे उदाहरण होतं, याच्यापूर्वीचे जे टाईप होतं थोडासा चेंज होता, परंतु हे सेमच आहे. सोडवायची टेक्निक तीच आहे. 360 गुणिला 12च करणे आहे आपल्याला इथं. मग आपल्याला भेटून जाईल 2 संख्येचा गुणाकार. मग 2 संख्येचा गुणाकार आपल्याला इथं मिळून जाईल. पहा काय करायचं, शून्याशी 0. मग पहा ऑलरेडी 2 ऑप्शन कट, कारण ऑप्शनमध्ये काय होणार आहे इथं, सॉरी हा ऑप्शन, कारण इथं 0 0 येणाराच ऑप्शन असेल. तर हे ऑप्शन तर 2 इलिमिनेट झाले. फक्त राहिले 2 ऑप्शन. मग याचा गुणाकार करायचा. 12 सखम 72, 12चा पाडा येते म्हणून 12च्या पाड्यानं गुणायचं. 12 सखम 72 शी 2 हातच्या आले 7, 12 त्रिक 36, 36 आणि 7 43. मग 43 20 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक B हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. ऑप्शन क्रमांक B हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 43 20. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक 6 पाहणार आहोत. पहा, 2 संख्यांचा लसावी आणि मसावी अनुक्रमे 120 आणि 15 आहे. तर त्या 2 संख्यांचा गुणाकार किती? मग या प्रश्नाला आपण काय करणार आहोत, फक्त गुणाकार करायचा आहे. याच्यानंतर आपण टाईप थोडा चेंज करू विद्यार्थी मित्रांनो. मग ते टाईप चेंज केल्याच्या बाद आपल्याला सोडवता आलं पाहिजे. थोडंसं हार्ड लेवलवर जाऊ आता. पहा,
120 गुणिला 15 करायचे आहे आपल्याला. तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ते दोन संख्यांचा गुणाकार. मग 0शी 0, 15 दोन्ही 30शी 0, हातचे आले 3, 15 1 15 आणि 3 18 म्हणजे 1800 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत याला शेअर करा. टाईप क्रमांक 4 आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आता पहा कशा पद्धतीने सोडवायचा. थोडासा टाईप चेंज केलेला आहे आपण. 7वं उदाहरण, दोन संख्या 420 आणि 60 असून मसावी 30 आहे तर लसावी किती. आपल्याला लसावी काढायला सांगितलेलं आहे. मग काय करणार, दोन संख्या दिलेल्या आहे. मग दोन संख्याला आपण काय करणार, हे 420 गुणिला 60 करणार आणि ह्या मसावीने आपण भागणार. म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार भागीला मसावी, तर आपल्याला काय भेटते, लसावी. तर मसावी किती आहे, 30 आहे. 30 ने याला भागलं, 30 1 30, 30 दोन्ही 60 म्हणजेच 0शी 0, बे दोन्ही 4 आणि बेचोक 8, 840 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, सूत्र तुम्हाला एकदा परत समजून सांगतो. दोन संख्यांचा गुणाकार भागीला मसावी म्हणजेच आपल्याला काय भेटते, लसावी भेटते. आपल्याला लसावी भेटलेला आहे. जर तुम्हाला थोडंसं चेंज करून आलं तर दोन संख्यांचा गुणाकार दिला आणि इथं लसावी दिलं, आपल्याला मसावी काढायला सांगितलं तर या लसावीने आपल्याला भागायचा आहे, नंतर आपल्याला मसावी भेटणार. अशाच पद्धतीने आपण सहजपणे सोडवू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक 7 आपण पाहणार आहोत. दोन संख्या 125 आणि 25 असून मसावी 5 आहे तर लसावी किती. अशा पद्धतीच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी याच्या पूर्वीची ट्रिक वापरायची आहे. म्हणजे 125 गुणिला 25 छेदात मसावी म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार भागीला मसावी म्हणजेच काय भेटते आपल्याला, लसावी. जर इथं भाग दिला आपण 5 1 5, 5 5 25, 125 गुणिला 5 जर केले तर 625 उरतात. 625 जे ऑप्शन असेल ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. आता थोडासा टाईप चेंज करू आपण. आता विद्यार्थी मित्रांनो, टाईप क्रमांक 5 पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमधील शेवटचा टाईप आहे. आपण एका टाईपमध्ये दोन उदाहरणं पाहत आहे. उदाहरण क्रमांक 9, दोन संख्या 160 आणि 60 असून लसावी 480 आहे तर मसावी किती. मग या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवणार पहा. दोन संख्येचा गुणाकार 160 गुणिला 60 छेदात लसावी. लसावी किती आहे, 480, तर आपल्याला काय भेटेल, मसावी. मग पहा इथं 0 कट, हा 0 कट. मग 6 1 6, साइन 8 48. मग इथं जर 160 ला 8 ने भागलं तर 8 1 8, 8 दोन्ही 16, हा 0 कट केला, इथं लिहिला. म्हणजेच 20 काय असेल, आपला मसावी असेल. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. शेवटचं उदाहरण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. उदाहरण क्रमांक 10 आहे. पहा, दोन संख्या 72 आणि 96 असून त्यांचा लसावी 288 आहे तर मसावी किती. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग काय करणार, 72 गुणिला 96 छेदात इथं 288. मग पहा इथं भाग कितीने जातो, भाग द्या बरोबर, आपल्याला भाग बरोबर द्यावा लागतो. मग जर आपण 12 ने भाग घेतलं, 12 1 12, 12 सखम 72, 12 1 12, 12 दोन्ही 24, उरले 4. मग 12 चौक 48, ओके, इथं उरले 24. मग 24 1 24, 24 चौक 96, 24 चौक 96, साइन चौक 24 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. शेवटचं ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये आणखी लेटेस्ट पद्धतीचे व्हिडिओ घेऊन. आणि विशेष म्हणजे काय, पोलीस भरती आणि वनरक्षक भरतीच्या बेसवर आता आपल्याला व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. तर संपूर्ण व्हिडिओ पाहत चला. येणारी 2025ची पोलीस भरती किंवा मग वनरक्षक भरती असो किंवा MTS असो, NTPC असो, याच्यासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण घेऊन येणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. जेणेकरून तुमचा तिथं फायदा झाला पाहिजे आणि तुमच्या मित्रांचाही फायदा झाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही त्यांना शेअर करा.